वेळेला जो बॉम्बस्फोट झाला होता तेव्हा हे तिकडून पळून आले, ते कायम इथेच राहिले रहिवासी. अमेरिका में ये ज्यादा यूज होती है. चिकन खेकडा या डिशचं नाव नवीन डिश. आता आपल्याला इकडे ह्या साईडला खेकोड आहे पण तयार झालं. हा टप्पा ठेवायचा आंबा जमो ना. हा आंबा बरोबर नाही, आंबा बरोबर नाही. मे महिन्यात पाणी. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश लांबे स्वागत करतो तुमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो आहे आणि आत्ता महिना चालू आहे, मे महिना. तर मुंबईवरून गावी आलो आहे, आंब्याचं वगैरे गावी सीझन चालू आहे. तर गावामध्ये आल्यानंतर इकडे आता फक्त बहुतेक पोरं गावी येऊन परत गेले. आता फक्त जे गावाला राहतात ते माझ्यावर आहे, हा यश आणि अक्षय. तर काल आम्ही रात्री प्लॅनिंग केलेलं आहे की उद्या इकडे थोडं जंगलात जाऊन पार्टी करायचं वगैरे, थोडं चिकन बिकन नेऊन असं जे मटेरियल नेऊन पार्टी करायचं. तिघंच आहोत फक्त. तर एक घराच्या अर्ध्या तासाच्या अंतरावरती असेल ना, अर्ध्या तासाच्या अंतरावरती आम्ही इकडे आलो आहे जंगलामध्ये. नदी आहे इथं, मस्तपैकी हुंबराचं झाड आहे, सावली आहे, तळी आहे ना इथे. तळी आता जस्ट बांधली नाही इथे, तर इथं मस्तपैकी सावली आहे. आणि जस्ट आता 2-3 दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे इथं तेव्हा नदीला पाणी पण थोडं थोडं झालं, नाही तर इकडे काय पाणी नसतं. तर प्लॅनिंग झाला की पार्टी करूया थोडं जाऊन मस्तपैकी. काय एक ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो ना, एक अशी जंगलामध्ये येऊन आम्ही थोडंसं जे चिकन आणि भात बनवणार आहे, ते थोडं रेसिपी टाईप तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आता तुम्हाला खेकडे पकडून दाखवणार आहे, हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. हो, अक्षय एक नंबर एक्सपर्ट आहे खेकडे पकडण्यात. आणि कसं आता पाणी असल्यामुळे ना थोडं खेकड्यांची अशी ती बिळं वगैरे दिसत आहेत ना, म्हणून खेकडे वगैरे मिळतील असं वाटतं. तर मिळाले ना खेकडे वगैरे तर तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवतो. काय काय इंटरेस्टिंग होते ते आपण बघूया, आपल्याला पण समजेल काय काय होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ते व्हिडिओला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत 3 वाजलेत. तर मस्तपैकी ते सावली आहे, ते बघा. हे आहे उमराचं झाड आणि ते बघा जस्ट तिथे ना आता ह्या वर्षी विहीर बांधले तिथे, तर त्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पाऊस पण आता 2-3 दिवसापूर्वी इकडे गावाला पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे पाण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी पण आम्ही थंड पाण्याची बॉटल घेऊन आलो आहे. तर आता लाकडाची कमतरता नाही आहे ना. आपल्या गावाल्यांना व्हिडिओ दाखवू नको, शिडी आपली तळीवरची जोडली. शिव्या घालतील का? चाला मोडली मोडली झाली. बस खूप झाली लाकडं. मित्रांनो बघा, इतकी सारी लाकडं. मला एका लग्नाची लाकडं जमवली. प्लास्टिक ग्लासचा उपयोग काय होते काय बघूया आपण. ग्लास पाणी पिण्यासाठी आणलेलं होतं, हे खाली ठेवायचं, नंतर हे वरती टाकायचं. असे हे टाकते जे ग्लास चाळून. हा असं बघूया मित्रांनो. आता आमचं काय काम करतोय का नाही, दोघं कसरत करतायत. हे पण सुद्धा भिंचतच आहे. थांबा, हे एकदा ह्याला थोडस निकर तयार झाली की आग आपोआप पेटणार. आपण मॅन वर्सेस वाईल्ड मधला जसं तू करतो तसं पूर्ण प्रयत्न चालू आहेत आमचे. झाली तर तेवढं पिठ आधी थांबतो हे तेवढं एक्सपिरियन्स आहे. मी आतापर्यंत खूप काही पार्ट्या केल्या, इस्त पेटवले, जेवण बनवलं. हात जाळायचा, हात जळाला हे थोडंफार काय पेटलेला आपला वनवा लागलेला आहे. आता आपली लाकडं पण पेटणार काही पेटणार काय म्हणते वनवा लावून मित्रांनो, आमचं इस्त धुमसेपर्यंत तुम्ही छोटासा ब्रेक घ्या.
नाही आता पेटली आता लाकडं फक्त लावायचं. मोठी लाकडं जाऊ दे ना, तर बाहेर काढून ठेव. पहिला भात बोल वारा पण सुटलेला आहे, आजूबाजूला माळ जळलेत काय बघा. नाही तर नाही तर जाऊ दे सगळ्या. नाही तर वनवा जाईल तिकडे. लोकांची कलम बिलम लागलीत भरपूर. हो, आंबे लागले जळून जायचे सगळे. वारं पण सुटलंय मस्त. अरे मस्त हवा सुटली ना. हो. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचा विस्तू पेटलेला आहे, आग पेटलेली आहे. आता आपण मोठी लाकडं लावूया. ते पहिला वास येत नाही. आपण अक्षय कायसे नवीन नवीन वस्तू. हे बघ. इथं फुकणीची कमतरता होती. पण ह्याचा वापर फुकणी म्हणून झालाय. अक्षय डोका कायसे फास्ट चालते. फुकणी बघा मोठं बाहेर ना इम्पोर्ट केलेली आहे फुकणी. अमेरिका में ये ज्यादा यूज होती है. वर्सेस वाइल्ड में जो वो बंदा है बेयर ग्रिल्स, ये ज्यादा यूज करता है. ये आइडिया इंडिया में रहना चाहिए. इंडिया के बाहेर इसका इस्तेमाल नाही होना चाहिए. हा चला हे पाठव दिसतो पेटे. अरे कडक रे. मग हा मस्त आहे ते. फुकणी पण मस्त पाणी आहे. धुया याच्यात. बस बस आधी तांदूळ धुवायला लागतील. मग धुवा. तांदूळ घेतलेले आहेत हे बघा. आता आपण राईस करूया मस्तपैकी, थोडं धुवूया. जास्त पाणी. याची तेल टाकायचं. हा मग बस 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 बघ बघ बोट टाक. हे बघ, हे काय मेजरमेंट आहे का हा बोटाचं? मग जरा टाक. 4 अंगलाचा झाला की भात. हा, भात एवढा 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 4 अंगला झाला की भात शिजणार. एवढा थोडी जाते एवढं काढे काढे. पान लटकते बघ. भात कसला आहे बासमती. दिस इज नॉट बासमती. बस बस ना? झाला बस. चल. अरे इस्तो पेटला इथं. ठेव भात त्याच्यावर. त्याच्यावरती आहे ना म्हणजे तर मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे पण भातावर ठेवायला झाकणच नाही आणली नाही. आता काय त्यामुळे करणार. आम्ही आता दगड ठेवायचा प्लॅन झाला. दगड आता तो चप्पट चपटा दगड बघता आणलेला आहे ना. ठेवायचा. थांब नंतर सुद्धा आणला पाहिजे. ह्याचे ढाकण काय त्याला आहे? पत्र्यावर काम पत्रावळ्या करायचं. होईल रे. बघू मोठा चपटा डबा दगड आणू आपण. हा बघ कशाने टाकतोय ती. अरे असं वर द्या रे काय होते एवढं काय आपल्याला टाकायचं रश्यात. तेलकट भात झाला. कडकडीत झाली. मित्रांनो इकडे सगळे आचार्य आहेत, आचारी नॅशनल लेवलच्या आचार्य आहेत इथे, एकदम इंटरनॅशनल. ताज हॉटेलला जे काम करतात ते हेच. बस बरं जास्त. मागच्या वेळेला जो बॉम्बस्फोट झाला होता तेव्हा हे तिकडून पळून आले, ते कायम इथेच राहिले, रहिवासी राहिले. आता ते रानामध्ये हुंटतात आणि कायसं बनवतात. हे बघा मित्रांनो बेअर ग्रिल्सला पण लाजवेल असा आमचं जेवणाचं बेत आहे. बेत आहे, मोठा बेत आहे. आता इकडे नसते. आलो. चिकन करूया त्यात भात करूया. आपल्याला आता अक्षय सामान काढून दाखवले, काय काय मटेरियल आणले ते. अक्षय दाखव रे काय काय. हा कढीपत्ता आहे. आपल्याला काय चिकन थोडं असल्यामुळे आपल्या कढीपत्ता जास्त लागणार. हा नाही, जास्त. थोडासा लागणार. आणि हा असं पण नाही की जंगलातून आले, आम्ही घराच्या इथनंच कडीपत्ता घेऊन आलोय. आमच्या घरात इथं मोठं झाड आहे. दुसरं काय आणि ह्या काकड्या आपण पाहू शकतो आपल्याकडे हे आता आमच्या वापड्यात लागलेले आहेत. कोणाला पाहिजे असेल तर फोन करा. 3 काकड्या, तिघांना 3 काकड्या. आणि अच्छा दुसरं कांदे आणलेले आहेत. आपल्याकडे कांदे जास्तची गरज नाही कांद्याची. 3 कांदे आणि लिंबू. माणसं तिघांना 3 लिंबू. माणसं जेवढी तेवढी लिंबू आता आहे. लिंबाची प्राइस 10 रुपये आणि 3 लिंब आम्ही किती श्रीमंत आहोत बघा. झाडावरची लिंब आहेत. झाडावर. आणि आपल्याकडे सगळं आपल्या माणसाप्रमाणे आहे. 3 टोमॅटो, 3 लिंबू, 3 कांदे, 3 कांदे, 3 काकड्या. 3 काकड्या. सगळं आपलं आपल्या माणसांप्रमाणे. त्यामुळे आपण आता कापायला घेऊ. हा काय हा कसला मसाला आहे? हा? तो मटन मसाला. अच्छा मटन मसाला आहे का? आईस्क्रीमच्या डब्यात ना आणलं. सूर्य अशी आणि हा आणलेला आहे घरी मसाला जो बनवतात तो मसाला बनवून घेऊन आणलेला आहे. त्यानंतर तिथे तेल आहे. सुरी पण अशी आहे, मानेवर फिरवली तरी माणूस पण मारायचा नाही, एवढी धारदार सुरी. धारदार सुरी आहे. बाकीचं मटेरियल तिकडे आहे. थोडं थोडं आम्ही चटणी मसाला हळद वगैरे तिथून घेऊन आणले, मीठ वगैरे. इकडे आमचा भात चालू आहे. आमची आई भात बनवत आहे. आमची आई भात बनवत आहे.
मित्रांनो मला कांदा वरती झाकण का ठेवायचं याच्यावरती? काय रे खिमाटच होईल, जास्त काय नाही होणार. मग वरती झाकण नाही ठेवलं काय होईल? अरे तू पातळ पातळ खाय मला वाटतं. म्हणजे प्लेट आणायचं विसरलोय. तर आता बघूया पत्रावळी आपल्याकडं ही पत्रावळी आपण टाकून थोडा वेळ काय वरती काहीतरी हिट होते का? हां बघूया ट्राय करूया. ही ती फळी ठेव, फळी आडवी फळी ठेव, येत नाही नाही जाणार. हां हे ठेव थोडा. ठीक आहे ठीक आहे. जुगाड काहीच केले नाही आम्ही. जुगाड केलेला आहे. थोडे पत्रावळी टाकले आणि वरती थोडंसं जरा लोड ठेवलं, म्हणजे त्याच्यावरती लाकडाचं ठेवलं म्हणजे उडू नये म्हणून. बघूया काय होतं ते. हा भाताला पहिले चालतात. आता दुसरं काय करणार? हे भाताला पहिले दाब. चालतं ना, जंगलामध्ये येऊन सगळे आपल्याला मॅनेज करायला लागतं रे, की काय नाही काय काय. लाकडाचा काढा लागला असता. मग आता तो नसेल लाकडाचा आपल्या काढा लागतो. प्राईस झालाय आता, तर थोडं तयारी करून ठेवणार आणि काय करणार म्हणजे पाणी आहे. सो खेकडे वगैरे आपण मिळू शकतात. ते 5-6 खेकडे तरी मिळाले ना जेवणामध्ये होतील. सो खेकडे वगैरे आम्ही जरा 5-6 तरी खेकडे शोधूया, छोटे मोठे काय मिळतील ते बघूया. ते मिळाले तर तुम्हाला दाखवेनच. आणि कांदा टोमॅटो कापून झालाय. काकडी बरोबर आहे काय? मस्त आहे. सोडली नाही कारण ह्याची साल ही कडून असते. बाजारी काकडी नाही, ही आपल्या वापाड्यातली काकडी आहे. कुठं कुठं बायकंबी केला ना? बायका मिळायचा वापाडा मस्त. आणि भात रेडी झालाय. कांदा वगैरे कटिंग करून झालाय सगळं. आता फक्त चिकन घालायचं. पण चिकन आहे ना थोडं वेळान हे करणार आहोत, कारण आता ना पाणी आहे तर जरा खेकडे बघूया भेटतात का आपल्याला कुठे. पाणी वगैरे वाहतं इकडे, त्यामुळे पाणी खूप आहे इकडे. त्यामुळे अक्षय एक्सपिरियन्स माणूस आहे इकडे 2 इकडे. तर आपल्याला कमीत कमी 4-5 तरी खेकडे खेकडे पकडतात. बघूया जर आपल्याला 5-6 मिळालं तरी 5-6 मिळालं तरी आपल्या रश्याला होऊन जातील मस्तपैकी. मित्रांनो भेटलेले आपल्या मित्रांनो आपल्याला एक खेकडा भेटलाय. तो आता हे बघा पहिलीच खेकडी जबरदस्त. गावलेली आहे. ती एक गावलेली आपल्याला आपल्या. मिळाले. ह्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे भेटतील, दाखवतो आता तुम्हाला. बघूया आपल्याला 5-6 मिळालं तरी खूप झालं, 1 नंबर होईल. चला एक मिळाले. किरव्या साईज काय नाही तर इंगली यायची बाहेर. एकदा इंगली आली ती बाहेर. होय मेरा. अरे डावाच्या परत आम्ही गेलो होतो खेकडे बघायला. मोठी एवढी दगड पलटला आणि त्याच्या खाली इंगली मारली. इंगळी म्हणजे काय ते विंचूसारखं मोठं असतं ते. हा बरोबर. 5-6 खेकडे भेटले छोटे छोटे एकदम. तर ते अक्षय इकडे आहे बघा साफ करतोय त्यांना. थोडे जरा ते चिखलामध्ये होते त्यामुळे थोडं साफ करावं लागेल. तर आता साफ करतोय अक्षय हे बघा. आणि त्यानंतर आपण ते आहे ना चिकनमध्येच आपण टाकूया, कारण सेपरेट काय असं बनवणार नाहीत, कारण 5-6 त्यांनी छोटे छोटे आहेत. त्यामुळे चिकनच्या आपण ग्रेव्हीमध्येच त्यांना टाकणार आहेत. हे बघा एक बस ना. अद्रक आणि बघूया आपण. ह्याचा ठेचा एकदम बनवला बारीक केलेला आहे. आता ब्लर आले रे, जाऊ दे. हे बघा एकदम बारीक ठेचा. केला. ठीक आहे. हा हे बघा, हे आमचे काकडी कांदा टोमॅटो परत बारीक केलं. हे चिकन मध्ये टाकायचं आणि हे आलं लसूण पेस्ट. हा चमचा. आता हे तेल टाकलं आहे त्यांनी. बस मित्रांनो पाहू शकता अमेरिकन फुकणी. अमेरिकन आहे हे. आपली आई फुकताना हा काय हा 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 काय आवाज आला आता. आणि हवा पण पाहू शकता आपण. ह्या उमराचं झाड आहे मित्रांनो, उमराचं. ह्या झाडाखाली पावसाळ्यामध्ये जो पहिल्या पावसामध्ये जो पाणी येतं नदीला, तेव्हा ह्या काठ्यावर ना खूप सारे मासे येतात चढणीचे. तेव्हा आम्ही सगळे मासे पकडण्यासाठी इथे येतो. आता पाहू शकता इथं पाणी आहे, त्यामुळे इथं खेकडे पण आम्हाला गावलेत तसे 4-5. पाणी कमी असल्यामुळे खेकडे जरा कमी भेटले. पण बघूया आपण नेक्स्ट टाइम. आता पहिल्या पावसात जरा पाऊस पडला आम्ही तुम्हाला खेकड्यांचा व्हिडिओ दाखवू. आता आपण जाऊ पुन्हा चिकनकडे आणि बघूया. आता आपण मसाले टाकत आहेत. कोणकोणते मसाले आहेत त्या सांगा बघूया. मसाले हा कुठला मसाला? त्यातून वाटणीचा मसाला घेऊन आलोय. वाटणीचा मसाला. जरा मसाला सगळा टाकतो रे. नको जास्त टाकू, थोडा. येतो ना सगळा झुमत घेतोय ना.
हो. मीठ टाकून कांदा लगेच हे होईल. 2-2 आचारी आपण इथे दिसतात काम करताना. पकडायला काय नाही बस का मी हळद येऊ टाकतो. नाही टाक अजून. धोकं मी ढवळते एकान कोणतरी ढावा आज हा मसाला केवढा टाका नाही. मला वाटतं लागणार आहे बसायला इथं. इथं ग्रेव्ही एकदम भरपूर होणार आहे आणि पाणी सगळं टाकायचं. टाकतो मसाला. हा सगळं टाक. तिखट हा मटन मसाला आहे. एक काहीतरी पकडायचे ना. बाजूला खेकडे टाकवतो त्याच्यामध्ये. बघूया आहे खेकडे आम्हाला 4-5 भेटले. त्यांनी चिकन खेकडा आपण बनवणार. चिकन खेकडा आपला हा चिकन खेकडा. चिकन खेकडा या डिशचं नाव. नवीन डिशचं नाव काय. जरा खेकडे छोटे मिळाले म्हणून, नाहीतर मी तुम्हाला मोठे मोठे खेकडे दाखवले असते आणि त्यांचे आंगडे दाखवले असते. केवढे केवढे आंगडे. एक एक मनगटा एवढा आंगडा असतो ह्या नदीच्या खेकड्यांचा. मनगट एवढा. मनगटा एवढा खेकडा असतो. चिकन वगैरे रेडी झालं आहे आमचं. हे बघा चिकन झालं आहे. आता जेवायला बसणार आहे तिथे आम्ही. तिथे प्लेन जागा थोडी आहे. तिथं सगळं भात वगैरे बाकी सगळं सामान घेऊन चाललं आहे. आता चिकन पण आपण घेऊन जाऊया. असे उचलतोय फक्त पाडू नको नाही तर आपल्याला फक्त भात फक्त सुका खायला लागेल. चल हे बघ इथे सगळं आणून ठेवले. हो हां नाही नाही हे बघा इथं कडक पोझिशन मध्ये आलेलं आहे आपण. मित्रांनो हा बघा हा राईस आहे इथे आणि हे मस्तपैकी चिकन. हे बघा एकदम आपण काय केलेलं माहिती आहे. खेकडा चिकन हा त्याच्यामध्ये कसं आपण चिकन आणि भातावरती रस्सा वगैरे एकत्रच केलेलं आहे की डबल डबल केलेलं नाही आहे. बघा अरे हो मित्रांनो जेवण झालं आहे. मस्त चिकन वगैरे राईस वगैरे थोडी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली ती. मस्त सगळ्यांनी मिळून बनवलेलं आहे. थोडं गरम आहे. मस्त झालं. एक नंबर झालं मित्रांनो. थोडं जरा मीठ कमी आहे फक्त. मला आंगडा आलेला आहे. आंगडा आलेला आहे तर आपण याला खाऊन बघूया. हा कसं आलंय. सुंदर झालेला आहे. मसाला बिसाला त्याच्यामध्ये यश कसं आहे. एक नंबर. मस्त आलं सर. खरंच मस्त आलंय. खेकडा मित्रांनो जेवण वगैरे मस्त झालं आमचं. एकदम प्रॉपर पद्धतशीर झालं. म्हणजे ना कमी झालं ना जास्त झालं. हा ना सगळं संपलेलं आहे मस्तपैकी. भात फक्त थोडासा उरला आहे. सो एक नंबर जेवण झालं होतं. म्हणजे एवढ्या जंगलात येऊन म्हणजे लिमिटेड सगळं सामान म्हणजे असं हे घेऊन बघा मस्तपैकी. ते रसा पित आहे ग्रेव्ही ग्लासातून. एक नंबर झालं होतं. फुल पोट भरून सगळे जेवले आहेत. थोडासा फक्त राईस उरला आहे बस. आणि मस्तपैकी नदीच्या मध्यभागी येऊन कातलावरती आम्ही मस्तपैकी जेवण केलेलं. हे बघा इकडे नदी इकडे नदी. अक्षय सांग कसं झालं होतं. एकदम बाहेर झालं. काय दोन शब्द. मला छोटीशी पार्टी पण चांगली आली. एकदम अविस्मरणीय. असं हे भांडी आहेत ती साफ करायची इथे मस्तपैकी आणि घराच्या दिशेने निघायचं. तर अशा प्रकारे आमची छोटीशी पार्टी झालेली आहे. सगळं म्हणजे साफसफाई करून म्हणजे टोप वगैरे आणि ते सगळे साफ करून आम्ही आता निघालो आहे. आता इथून घरी जायला एक अर्धा तास वाजेल. अक्षय यश आणि मी. तर मित्रांनो आमची जी छोटीशी जी पार्टी होती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओला. तर लवकरच मित्रांनो आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आता तर मे एंडिंग आता चालू होईल आणि पुढच्या महिन्यापासून पाऊस चालू आहे. तर आता तर आपले पुढचे व्हिडिओ सगळे ट्रॅकिंगचे येतीलच चॅनलवरती. तर मित्रांनो कोणी जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा.
तर लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.